ज्योतिराव फुल्यांचा गुलामगिरी या पुस्तकातील इतिहास. शेवटी त्यांचा कोठे उपाय चालेनासा झाला म्हणजे ते शूद्रांचे दारोदार धर्माच्या मिशाने दोमदोम करून आपली कशी तरी पोटे जाळतात. परंतु शूद्राचे चाकर होऊन त्यांच्या शेतात गुरे सांभाळून त्यांच्या गोठ्यातील शेण वाहून शेणखाईत नेऊन टाकण्यास, नांगर कुळव मोठा आणि गाड्या हाकण्यास, खंदणी खुरपणी आणि कोळपणी करण्यास, सोनखताच्या पाट्या डोईवरून वाहून झाडास खतविण्यास, कडब्याच्या आळाशा वाहून गंजी रचण्यास, रात्री हातात काठ्या घेऊन शेताची राखण करण्यास व त्यांचे शेतातील धान्याची व भाजीपाल्याची ओझी वाहून त्यांच्या घरी नेऊन टाकण्यास लाजतात. ते सुद्धा त्यांच्या घरी चाकरीस राहून त्यांची घोडी खाजवून त्यांच्या घोड्यापुढे धावण्यास, त्यांचे जोडे बगलेत मारून सांभाळण्यास, त्यांच्या घरातील झाडलोट करून त्यांची उष्टी काढून खरकटी भांडी घासण्यास, त्यांच्या घरातील समया घासून दिवे लावण्यास व त्यांच्या घरी चिखलमाती वाहून बिगाऱ्यांचे काम करण्यास लाजतात. त्याचप्रमाणे भटणी शूद्रांच्या चाकरीनी होऊन त्यांच्या स्त्रियास उटणी लावून त्यास न्हाऊ घालून त्यांचे केस विंचरण्यास, त्यांच्या घरातील झाडलोट करून त्यांच्या स्त्रियांचे बिछाने करून त्यांचे पाय चेपण्यास व त्यांच्या स्त्रियांची लुगडी धुवून त्यांचे जोडे सांभाळण्यास लाजतात. पुढे जेव्हा ते महाआरी आपल्या शूद्र बांधवास भटांच्या हातातून सोडवावे म्हणून भटांवर हमेशा हल्ले करू लागले, तेव्हा एकंदर सर्व भट शूद्रांचा इतका द्वेष करू लागले की ते शूद्राने शिवलेले अन्नसुद्धा खाईनासे झाले व त्याच द्वेषावरून हल्लीचे भट शूद्र शिवलेले अन्न तर काय, पण ते शूद्र शिवलेले पाणीसुद्धा पित नाहीत. त्यांनी आपणास कोणी शूद्रांनी शिवू नये त्याकरिता सोवळे होण्याची चाल पाडली. पुढे कित्येक शूद्र द्रोही भट ग्रंथकारांनी जनाची तर नाही पण मनाची सुद्धा काडी मात्र लाज न धरता संधी साधून त्या सोवळ्याचे इतके महत्त्व वाढविले की सोवळ्या भटास एखादे शूद्राचा स्पर्श झाला असता सुद्धा तो वास्तविक अपवित्र होतो, म्हणून त्यांनी धर्मशास्त्रासारखी अनेक अपवित्र पुस्तके करून ठेवली आहेत व काही काळानंतर शूद्रास आपल्या पूर्वीच्या श्रेष्ठत्वाची आठवण झाल्यास ते कधीतरी आपल्या उरावर नाचण्यास कमी करणार नाहीत. या भयास्तव शूद्रास मुळीच कोणी ज्ञान शिकवू नये म्हणून भटांनी बंदी करून तृप्त झाले. इतकेच नाही, परंतु त्यांनी त्यापैकी कोणी परमार्थसंबंधी ग्रंथ वाचित असल्यास त्यातील एक शब्दसुद्धा शूद्रांचे कानी पडू नये असा प्रतिबंध करून टाकला. याविषयी मनुसंहितेत दाखलेही सापडतात. त्या आधारावरून हल्लीचे सोवळे भट तसे अपवित्र पुस्तक सूत्रांचे समक्ष वाचित नाहीत. आता जरी ख्रिस्ती म्हणविणाऱ्या इंग्रज सरकारच्या धाकाने विद्या खात्यातील पोटार्थी भटपंतोजीच्या शूद्रास आम्ही लिहिणे शिकवणार नाही असे उघड तोंडाने म्हणत नाही, तथापि त्यांच्याने आपल्या पूर्वजांच्या लबाड्या उघडकीस आणून शूद्रास त्याविषयी खरा समाज देऊन आपले महत्त्व कमी करून ठेवत नाही. सबब ते शूद्रांचे मुलास केवळ कामापुरते व्यावहारिक ज्ञानसुद्धा न शिकविता ते त्यांच्या मनात अनेक तऱ्हेची आपुर्ती. उर्वरित इतिहास पुढील भागात. इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.